नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 26 मार्च मंगळवार शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 2 दिवसात नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत सुखद वार्ता समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता आहे तो आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 दिवसात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने यासाठी महत्त्वपूर्ण निधी सुद्धा मंजूर केला। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। म्हणजे प्रत्येकी शेतकऱ्यांना आता 2000 रुपये मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, यासाठी निधी जर बघितला तर 1774 कोटी हा अधिकृतपणे निधी मंजूर झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता हप्ता जमा होण्यास का उशीर झाला होता शेतकरी मित्रांनो, तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता डिसेंबर महिन्यातच येणे अपेक्षित होते। मात्र निधींचे नियोजन आणि लाभार्थ्यांच्या यादीचे अद्ययावनीकरण यामुळे शेतकऱ्यांना 3 महिने वाट पाहावी लागले। आता राज्य सरकारच्या निधीच्या वितरणास परवानगी दिल्याने थेट लाभ हस्तांतरण थेट डीबीटीद्वारे होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना चिंता आहे की 8वा हप्ता आणि 9वा हप्ता सोबत येणार आहे का, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। शेतकरी मित्रांनो, आधी कृषी मंत्री यांनी काय म्हटले ते बघूया। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्र्यांनी सांगितले होते की मार्च महिन्यामध्येच सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 8वा हप्ता देऊ, तो त्यांनी शब्द पाळला। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणे पार पडत आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, आता 8वा आणि 9वा हप्ता काय तुम्हाला सोबत मिळणार, त्या संदर्भात सुद्धा सर्वात मोठी अपडेट समोर आली। गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांमध्ये 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळणार का याबाबत सर्व चर्चा चालू होती, कारण वेळेच्या गणितानुसार दोन्ही हप्ते प्रलंबित होते। पण आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती 8वा हप्ता यशस्वीरित्या पार झाल्यानंतर 9व्या हप्त्याच्या कामाला लवकर तेजी येणार आहे आणि 9वा हप्ता हा तुम्हाला 4 महिन्याने म्हणजे 7व्या महिन्यात मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या दिवशी जमा होणार आहे नमो शेतकरीचा 8वा हप्ता, तर शेतकरी मित्रांनो, हा 8वा हप्ता शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आहे। त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असल्याची खात्री करून घ्या। त्याचबरोबर ई-केवायसी बरोबर आहे की नाही ते सुद्धा तपासा। तुमच्याजवळ फार्मर आयडी असेलच तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता मिळेल। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।